नमस्कार. आज आपण इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 2 संयुक्त भांडवली संस्था यातील पुढचा घटक म्हणजे संयुक्त भांडवली संस्था अर्थातच कंपनी कंपनीचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. याआधी आपण काय अभ्यासलं? विविध व्यवसाय संघटना आणि त्यांची वैशिष्ट्ये. बरोबर. याच्यामध्ये काय होतं? एकल व्यापारी संघटना, बरोबर, संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय, त्यानंतर भागीदारी संस्था, मर्यादित दायित्व भागीदारी संस्था आणि सहकारी संस्था. आता त्याचा पुढचा घटक म्हणजे त्याच्या पुढची व्यवसाय संघटना जी आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे संयुक्त भांडवली संस्था. आता ही जी संयुक्त भांडवली संस्था आहे म्हणजे कंपनी ही मोठ्या प्रमाणावर उत्पादन करते, हिचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असतो, हिचे मालक म्हणजे भागधारक मोठ्या प्रमाणावर असतात. बरोबर. या व्यवसाय संघटनेच्या प्रकारची सुरुवात भारतात 18व्या शतकात झाली. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या संयुक्त भांडवली संस्था स्थापन झालेल्या दिसून येतात. खाजगी संयुक्त भांडवली संस्था, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, सरकारी कंपनी, या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या तुमच्या आसपासही असतील पहा. आता आपण कंपनीचा अर्थ पाहूयात. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे समान हेतू असलेल्या व्यक्तींचं संघटन. आता मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा आहे, मोठं उत्पादन करायचं आहे म्हणजे दिवसाला एक साधारणतः 10-20 हजार नग असे वस्तू अशा उत्पादित झाल्या पाहिजेत आणि जगभर त्या वस्तू आपल्याला विक्री करायच्यात. बरोबर. मग यासाठी भांडवल प्रचंड प्रमाणात लागणार. बरं, एकट्या माणसाचं काम आहे का एवढं सगळं भांडवल आणणं? एकट्याचंही काम नाही, दुकट्याचंही काम नाही. मग अशा वेळेस जनतेकडून त्यांची बचत घेतली जाते. म्हणजे साधारणतः भांडवलाचे छोट्या 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 भागात रूपांतर केलं जातं. म्हणजे आता समजा आता आपण लाखात आकडा घेऊया. ॲक्च्युली कंपन्यांचं भांडवल हे करोडोंमध्ये असतं. समजा एखादी कंपनी आहे, खाजगी कंपनी, आणि तिचं भांडवल 1 लाख आहे. तर मग त्या 1 लाखाचे छोट्या छोट्या भागांमध्ये रूपांतर केलं जातं. भाग म्हणजे शेअर मार्केटमध्ये ते विकले जातात. समजा एक भाग 10 रुपयाला. मग हळूहळू त्या भागांची किंमत वाढते, कमी होते. ते शेअर मार्केटच्या घटना त्या हळूहळू आपण शिकणारच आहे. बरोबर. मग आता 10 रुपयाला एक भाग, भाग भांडवल किती आहे? 1 लाख. म्हणजे भाग किती विकले गेले? 10,000. आता 10,000 रुपये कुणाला अडचण आहे का? बरं, एका वेळेस व्यक्ती किती भाग खरेदी करू शकतो? काहींनी 20 भाग खरेदी केले, काहींनी 30 भाग खरेदी केले. मग आता हे 10,000 लोक हे त्या कंपनीचे मालक असतात. ते आपल्यातल्याच अतिउत्साही व्यक्तींना त्या कंपनीवर नेमतात. ते संचालक मंडळ ते कंपनीचा कारभार पाहतात. या संचालक मंडळाच्या हाताशी सचिव असतो, चिटणीस. तो सर्व या कंपनीचा कारभार पाहतो. त्याच्या हाताखाली इतर कर्मचारी असतात आणि अशा प्रकारे त्या कंपनीचे कामकाज चालतं. आलं लक्षात? बघा, कंपनी हे ऐच्छिक संघटन आहे. प्रामुख्याने व्यवसाय, धर्मादाय, संशोधन, खेळ, कला, मनोरंजन असे कोणत्याही स्वरूपाचे उद्दिष्ट या संघटनेसमोर असू शकते. परंतु या संघटनेचा अर्थ नफा मिळवण्यासाठी व्यवसाय करणारी संघटना असा वापरला जातो. नफा मिळवायचा आहे म्हणून तर लोक एकत्र आली आहेत ना. बरोबर का? असंख्य व्यक्तींकडून भागांची विक्री करून व्यवसायाला लागणारं भांडवल गोळा केलं जातं आणि या व्यवसाय संस्थेला झालेला नफा हा भागधारकांमध्ये वाटून दिला जातो. कंपनी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची उभारणी करू शकते. हे भांडवल समान व निश्चित मूल्य असलेल्या अंशात विभागलेलं असतं. त्याला भाग असे म्हटले जाते. मगाशी मी म्हटलं ना, भांडवलाचा छोटासा हिस्सा म्हणजेच भाग. तो भाग खरेदी करणारा व्यक्ती म्हणजे भाग विकत घेणारा व्यक्ती म्हणजे भागधारक. हे भागधारक कंपनीचे मालक आणि सभासद असतात. सभासदांची संख्या ही असंख्य असते आणि सतत बदलणारी असते. आज मला वाटलं या कंपनीचे भाग घ्यावेत, उद्या वाटलं नको विकून टाकावेत, विकू शकते मी. भाग हस्तांतरणामुळे हे भाग विकले जातात आणि सतत भागधारक हे बदलत राहतात, तेच राहत असतात असं नाही. हे कंपनीचं दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी भागधारक आपले प्रतिनिधी निवडतात. त्यांना संचालक मंडळ असे म्हणतात. आणि कंपनीच्या नफ्यातला जो हिस्सा भागधारकांना मिळतो त्याला काय म्हणायचं? लाभांश असं म्हणायचं. आता सध्या आपण काय शिकलो? कंपनीचं भांडवल म्हणजे कॅपिटल, त्या भांडवलाचा एक छोटासा हिस्सा म्हणजे भाग, शेअर. बरोबर. आणि
तो शेअर ज्यांनी खरेदी केला आहे तो शेअर होल्डर म्हणजे भागधारक. आणि भागधारक सगळेच भागधारक जर कंपनीत काम करायला लागले तर कंपनीचं वाजलंच की नाही, कार्यक्रमच. मग अशा वेळेस जे अतिउत्साही भागधारक आहेत ते काय करतात, लीड घेतात आणि तेच दैनंदिन कामकाज पाहतात. म्हणजे तेच काय, कंपनीचे संचालक मंडळ, बरोबर. आणि त्या संचालक मंडळाच्या हाताखाली आपला चिटणीस आणि पुढं कंपनीचं इतर कर्मचारी, कामकाज. आता पाहूयात कंपनीची व्याख्या. लक्षात ठेवा, व्याख्या जशीच्या तशी लिहावी लागते, डबल अवतरण चिन्हात लिहावी लागते, बरोबर. त्यामुळे जेवढी सोपी व्याख्या आहे ती सोपी व्याख्या लक्षात ठेवायची किंवा पाठ करायची आणि इतर ज्या व्याख्या आहेत तो अर्थ म्हणून लिहायचा. पाहूयात सोपी व्याख्या. कंपनी कायदा 2013 कलम 2(20) प्रमाणे कंपनी म्हणजे या कायद्याखाली स्थापन केलेली व नोंदवलेली अथवा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेली कंपनी. पहा परत एकदा, कंपनी म्हणजे या कायद्याखाली, कुठल्या कायद्याखाली, कंपनी कायदा 2013. कंपनी म्हणजे या कायद्याखाली स्थापन केलेली, नोंदवलेली अथवा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेली कंपनी होय. आता ही होती कंपनी कायद्यानुसार व्याख्या. आता पुढे पाहूयात प्राचार्य ह्याने काय म्हणतात. कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तींची ऐच्छिक संघटना असून या संघटनेचे भांडवल हे हस्तांतरक्षम भागांमध्ये विभागलेले असते आणि सभासदत्वासाठी कंपनीची मालकी मिळवण्याची अट असते. नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तीची ऐच्छिक संघटना, मला नफा पाहिजे म्हणून मी माझे पैसे देतीये का, माझ्या घरी पैशांचं झाड आहे ते हलवून तुम्हाला देतीये, नाही, माझ्या कष्टाचे पैसे मी तुम्हाला देते आणि त्या पैशांवर पैसा मिळावा, म्हणजे थोडाफार नफा मला मिळावा, काहीतरी फायदा माझा व्हावा, या दृष्टीने एकत्र आलेल्या व्यक्तींची ऐच्छिक संघटना आहे. आणि हे भांडवल हस्तांतरक्षम भागामध्ये विभागलेलं असतं, मी कधीही ते दुसऱ्याच्या नावे हस्तांतरित करू शकते. आणि सभासदत्वासाठी कंपनीची मालकी मिळवण्याची अट असते, म्हणजे जो भागधारक आहे तो कंपनीचा मालक आहे. आलं लक्षात. आता व्याख्येचा सार दिलाय पहा त्यांनी. कंपनी म्हणजे कायद्यानुसार नोंदणी झालेली व कायद्यानेच निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. लक्षात घ्या, असंख्य भागधारक आहे त्यामुळे कंपनीचं स्वतःचं असं अस्तित्व आहे. कंपनी ही एक व्यक्ती आहे, अशी व्यक्ती जी कृत्रिम आहे, ती खाते पिते, जेवते, फिरते, हवा पाणी किंवा फिरायला जाते असं नाही, ते नॉर्मल व्यक्ती. ही एक कृत्रिम व्यक्ती आहे जिला स्वतःचं नाव असतं, स्वतःची नाममुद्रा असते आणि तिला चिरंतन काळ टिकणारं अस्तित्व असते आणि तिच्या सभासदांची जबाबदारी ही मर्यादित असते. कंपनीला स्वतःचा सही शिक्का असतो, म्हणजे ती करार करू शकते, मालमत्ता धारण करू शकते स्वतःच्या नावावर. बघा, कित्येक कंपन्यांची स्वतःची अशी मालमत्ता असते, जमीन असते, इमारत असते, यंत्रसामग्री असते. परत कंपनीचा सही शिक्का असतो, त्याच्यावर त्या संचालक मंडळ सही करतं, पण सगळं काही कारभार कुणाच्या नावावर चालतो, कंपनी नावाच्या कृत्रिम व्यक्तीच्या. म्हणजे कंपनी ही काय, एक कृत्रिम व्यक्ती. आता पाहूयात कंपनीची वैशिष्ट्ये. समोर तक्ता दिसतोय कंपनीच्या वैशिष्ट्यांचा. आता 1 बाय 1 एक एक पॉईंट घेऊया. आता व्याख्येतच मग अशी बघितलं आपण, कंपनी ही काय, ऐच्छिक संघटना. बघा, आता प्रत्येक वेळेस संयुक्त भांडवली संस्था हा शब्द वापरणं म्हणजे थोडंसं कठीण जातं. तुम्ही नुसतं कंपनी वापरलं तरी चालेल. मागाशी सांगितल्याप्रमाणे पॉईंट लक्षात ठेवायचे आणि पॉईंटच्या अनुषंगाने तुम्ही तुमची स्वतःची 2-2 वाक्य लिहायची, उत्तर रेडी होतं. मोठ्या प्रश्नाला अजिबात घाबरायचं नाही. तुम्ही व्याख्या पाठ करता, तुम्ही अर्थ पाठ करता की नाही, तुम्ही पॉईंट पाठ करता, त्या पॉईंटच्या अनुषंगाने तुम्ही काय करता, 2-2 ओळी लिहिता. बघा, कंपनी ही ऐच्छिक संघटना आहे. कुणाची, अनेक व्यक्तींची. आणि सर्व जाती धर्मासाठी ही संघटना खुली आहे. असं आहे का विशिष्ट धर्माचीच व्यक्ती ती कंपनी चालवते असं नाही. कंपनीचं सभासदत्व ही ऐच्छिक आहे. खाली एक केशरी कलरमध्ये नियमावली दिली पहा. कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी जे नियम करण्यात येतात त्यालाच काय म्हणायचं, नियमावली. आता दुसरं वैशिष्ट्य पाहूयात, नोंदणीकृत संघटना. संयुक्त भांडवली संस्था ही नोंदणीकृत संघटना आहे जिची कंपनी कायद्यानुसार कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे स्वतंत्रपणे नोंदणी केली जाते. नोंदणी करणं ही सक्तीचे.
तुम्हाला कंपनी स्थापन करायची आहे ना, पहिल्यांदा तुम्ही कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन अर्ज करायचा, कंपनीची नोंदणी करायची आणि मग कंपनी अस्तित्वात येते. म्हणजे कंपनी ही काय आहे? नोंदणीकृत संघटना आहे. आता कंपनीची नोंदणी केली जाते आणि कायद्यानुसार कंपनी अस्तित्वात येते, म्हणून कंपनीला स्वतःचं असं स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे. हे कंपनीचं खास वैशिष्ट्य आहे. पुढं, कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे जी करार करू शकते, मालमत्तेची खरेदी विक्री करू शकते, नोकरांची नियुक्ती करू शकते, नोकरांना काढू शकते, परंतु इतर व्यक्तीप्रमाणे ती स्वतः या कृती करत नाही, तर व्यवस्थापक मंडळ आणि भागधारक या कृती करतात. पहा, कंपनीला चिरंतन काळ अस्तित्व असतो. आता कंपनी स्थापन करायची म्हणजे सोपं काम नाही, खूप झंझटी असतात. एवढ्या झंझटी करून कंपनीला अस्तित्वात आणलेलं असतं. मग इझिली कोणी कंपनीचं विसर्जन करेल का किंवा कंपनी बंद करेल का? नाही. तर कंपनी जास्तीत जास्त काळ टिकावी असं प्रत्येक भागधारकाला वाटतं, प्रत्येक प्रवर्तकाला वाटतं, ज्याने ती कंपनी स्थापन केलेली आहे. संयुक्त भांडवली संस्था कंपनी कायद्यानुसार अस्तित्वात आलेली आहे, त्यामुळे तिला चिरंतन काळ अस्तित्व लाभतं. तिचं आयुष्य ठरलेलं नाही. कायद्याने ती बंद झाल्यानंतरच तिचं अस्तित्व संपुष्टात येतं. जर एखादा भागधारक गचकला म्हणजे भागधारकाचा मृत्यू, दिवाळखोरी, यामुळे कंपनीवर कोणताही परिणाम होत नाही. भागधारकाला काही हो, कंपनीला फरक पडत नाही. आलं लक्षात? पुढं 6, सर्वमान्य मुद्रा बोधचिन्ह. संयुक्त भांडवली संस्था ही एक कृत्रिम व्यक्ती आहे, त्यामुळे तिला नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे सही करता येत नाही. मग अशा वेळेस तिचा विशिष्ट एक शिक्का असतो, कंपनीची नाममुद्रा असते. सर्व महत्त्वाच्या दस्तऐवज, विविध प्रकारच्या करारावर स्वाक्षरी म्हणून कंपनीची नाममुद्रा, शिक्का उमटवली जाते. आलं लक्षात? पुढं 7वं वैशिष्ट्य, मर्यादित जबाबदारी. संयुक्त भांडवली संस्थेच्या भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित असते. समजा कंपनी तोट्यात आलीच, तर मग भागधारकांची मालमत्ता वापरली जाईल का देणी देण्यासाठी? नाही. जेवढे भाग त्यांनी खरेदी केलेत, समजा मी 10 रुपयाचा एक भाग खरेदी केला, मी फक्त 8च रुपये दिलेत आत्तापर्यंत, 2 रुपये माझे राहिले, मग तेवढे 2 रुपये इतकीच माझी जबाबदारी, की मी 2 रुपये दिले की माझी जबाबदारी संपते. म्हणजे जेवढे भाग तुम्ही घेतलेत त्या भागांची जेवढी किंमत तुम्ही द्यायची बाकी आहे, तेवढीच तुमची जबाबदारी. तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी किंवा वैयक्तिक मालमत्ता कंपनीची देणी देण्यासाठी वापरली जात नाही. बघा, मर्यादित जबाबदारी म्हणजे काय? कंपनीची देणी देण्यासाठी भागधारकांच्या वैयक्तिक मालमत्तेचा वापर केला जात नाही. लक्षात घ्या, इथं खूप सारं दिलंय, ते तुम्हाला समजण्यासाठी दिलंय. उत्तर लिहिताना तुम्ही प्रत्येक पॉइंटला फक्त 2-2 वाक्य लिहिणार आहात. आलं लक्षात? पुढं 8वं वैशिष्ट्य, कंपनीची मालकी आणि व्यवस्थापन यांचं विभक्तीकरण. आता नीट लक्षात घ्या. कंपनीचे भाग जो खरेदी करतो तो भागधारक आहे, तो कंपनीचा काय? मालक आहे. आणि कंपनीचं व्यवस्थापन जो पाहतो तो संचालक मंडळ आहे, म्हणजे भागधारकांचे प्रतिनिधी आहेत. ते सभेमध्ये निवडले जातात, मतदान करून त्यांना निवडलं जातं आणि ते कामकाज पाहतात. म्हणजे इथं मालकी एकीकडं आणि व्यवस्थापन एकीकडं. आलं का लक्षात? मग आता भागधारक का नाही दैनंदिन कारभार पाहू शकतात? एक तर ते अमर्यादित स्वरूपात असतात, म्हणजे असंख्य संख्या असते त्यांची, अनेक ठिकाणी विखुरलेले असतात. जगभरात कोणी कधी कंपनीचा भाग खरेदी करू शकतो, विकू शकतं. भागांच्या हस्तांतरणामुळे भागधारक पण सारखे बदलत असतात. म्हणून कंपनीचं दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी ते आपल्यातल्याच काही भागधारकांची निवड करतात, म्हणजे आपले प्रतिनिधी निवडतात. ते संचालक मंडळ कामकाज पाहतात. म्हणजे कंपनीची मालकी आणि व्यवस्थापन हे वेगवेगळे यांचं विभक्तीकरण म्हणजे वेगवेगळं. पुढं 9वं वैशिष्ट्य, हस्तांतरक्षम भाग. समजा एखाद्या कंपनीचे भाग मी खरेदी केले किंवा तुम्ही खरेदी केले, तुम्हाला वाटलं नको, मम्मी पप्पांच्या नावावर टाकून देऊ किंवा विकून टाकून नातेवाईकांना देऊन टाकू, तर तुम्ही तसं करू शकता. बघा, सार्वजनिक कंपनी असेल तर त्याचे भाग मुक्तपणे हस्तांतर करता येतात. भागधारक आपल्या इच्छेनुसार आपले नाव असलेले भागांची विक्री करू शकतात किंवा इतरांना बक्षीस म्हणून देऊ शकतात. यासाठी त्यांना कंपनीची परवानगी घ्यावी लागत नाही सार्वजनिक कंपनीत. पण खाजगी कंपनीत मात्र सहजरित्या हस्तांतरण होत नाही. ती प्रायव्हेट कंपनी असते, छोटीशी कंपनी असते, कमी भागधारक असतात, त्यामुळं तिथं लगेचच्या लगेच भाग हस्तांतरित करता येत नाही. आधी इतर भागधारकांची परवानगी घ्यावी लागते. 10वं वैशिष्ट्य पहा,
सभासद संख्या. कंपनीची सभासद संख्या ही कायद्याने निश्चित केलेली आहे. कंपनी जर खाजगी मर्यादित असेल तर किमान 2 आणि कमाल 200. लक्षात घ्या, गाळलेल्या जागासाठी, जोड्या लावासाठी आणि चुकी बरोबरसाठी हे येतं. जर कंपनी खाजगी मर्यादित असेल तर किमान 2 भागधारक पाहिजेत आणि कमाल 200 भागधारक पाहिजे. 2 ते 200. आणि जर कंपनी सार्वजनिक असेल तर किमान 7 भागधारक पाहिजेत आणि कमाल कितीही असू द्या, अमर्यादित सभासद संख्या. पुढं कंपनीचं पुढचं वैशिष्ट्य भांडवल. आता या ज्या कंपन्या आहेत ह्या सामान्य जनतेकडून भांडवल जमा करतात. ते भागांची विक्री करतात, भागांची किंमत हे कमी ठेवतात, असंख्य भागधारक असतात. त्याचबरोबर त्या कर्जरोखे, बंधपत्रे, सार्वजनिक ठेवी, इतर मार्गांचा पण वापर करतात. त्यामुळे त्यांना प्रचंड भांडवल मिळतं आणि त्यांची उत्कृष्ट अशी कंपनी चालते. ते प्रत्येक गोष्टीवर खर्च करू शकतात. पुढचं वैशिष्ट्य 12 सरकारी नियंत्रण. आता संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी, ही कंपनी कायद्यानुसार स्थापन झाली आहे. म्हणजे कंपनी कायदा, जिथं कायदा तिथं नियंत्रण आलंच. आलं लक्षात? जिथं कायदा तिथं नियंत्रण आलंच, म्हणून कंपनीवर सरकारी नियंत्रण आहे. कंपनीला कायद्यानुसार नोंदणी करणं सक्तीचे, कायद्याच्या सर्व नियमांचं पालन करणं सक्तीचे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद, वित्तीय दस्तऐवज तयार करावे लागतात. व्यापारी पत्रक, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट सगळं तयार करायचे, दाखवायचे. हिशोब पुस्तक अद्ययावत ठेवी लागतात आणि एवढं सगळं टॅक्स भरावा लागतो. एवढं सगळं नाही केलं तर त्यांना दंड भरावा लागतो. आलं लक्षात? ही होती 12 कंपनीची वैशिष्ट्ये. लक्षात आली? आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.